फाउंडेशनचे विभागीय अध्यक्ष आदरणीय श्री प्रकाशजी वाकडे सर यांनी आम्हाला कार्यक्रमाला निमंत्रित केल्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करते. तर आता उन्हाळा तर सुरू झालेला आहे. उन्हाळ्याच्या काळात तुम्हाला आम्हाला सर्वांना जाणतात शक्यतो आपण एसमध्ये राहणारे सर्व लोक तर शेतकरी जे असतात तर ते दिवसरात्र उन्हामध्ये राहत असतात आणि अनेक संकटांना त्यांना तोंड पण द्यावं लागतं. विशेषतः पाण्याची अडचण तर खूप जास्त प्रमाणात चालू आहे आणि सर्वात जास्त मराठवाड्यामध्ये. तर या अनुषंगाने मी माझी कविता सांगते. तर माझ्या कवितेचे नाव आहे शेतकरी. भर तापल्या उन्हात जाते मी शेतात, भर तापल्या उन्हात जाते मी शेतात, अशा तडजोडीच्या काळात संसार करते मी थाटात, अशा तडजोडीच्या काळात संसार करते मी थाटात. घरात माणसे सात कष्ट करणारे छानच हात, नाही पोट भरलंही मिळेन ताटात, नाही पोट भरलंही मिळेन ताटात, अशा तडजोडीच्या काळात संसार करते मी थाटात, अशा तडजोडीच्या काळात संसार करते मी थाटात. पाण्याबिन जनावरे असे दावणीत, पाण्याबिन जनावरे असे दावणीत, जगतात तेही खाऊनी वाळके गवत, जगतात तेही खाऊनी वाळके गवत. आता काही न बोलवत संसार करते मी थाटात, आता काही न बोलवत संसार करते मी थाटात. हौस मौज नसे काही जन्म गेला हो कष्टात, हौस मौज नसे काही जन्म गेला हो कष्टात. दुःख झेलूनी आजचे जगते उद्यात, अशा तडजोडीच्या काळात संसार करते मी थाटात, अशा तडजोडीच्या काळात संसार करते मी थाटात. आता शेवटी यातली जी कवी आहे ती म्हणत आहे. होऊ दे यंदा पाऊस पाणी पीक येऊ दे जोमात, होऊ दे यंदा पाऊस पाणी पीक येऊ दे जोमात, घामाचे मोती व्हावे सुंदर पिकाच्या रूपात, घामाचे मोती व्हावे सुंदर पिकाच्या रूपात. अशा तडजोडीच्या काळात संसार करते मी थाटात, अशा तडजोडीच्या काळात संसार करते मी थाटात, संसार करते मी थाटात, संसार करते मी थाटात.